व्हिएतनाम खायला घालतात हा आणि मग नंतर तो जेव्हा ते खाणं बाहेर काढतो त्याची कॉफी बनली जाते. तिकिटावर माझं नाव बघा काय आहे, शेलके कोमलानी. आता नाश्ता करायला जाऊन निघू आम्ही. बघा किती क्रूज आलेत एकमेकांच्या. मॉर्निंगचा नाश्ता करायला बसलो आम्ही. कोमलने बघा काय काय घेतलंय. ऑमलेट आहे, हा माझा सँडविच. आम्ही आलो इथे आता ब्राईट केव्हला आणि हे आमचा ब्लॉगर हा राहिलाय क्रूजवरतीच. त्याची क्रूज बघून काय पूर्ण झाली नाही, त्याच्यासाठी आम्ही ब्लॉग काढतोय, बघून घ्या. And on behalf of our company and post traveling on our boat. इथं आपला एक हिंदी माणूस भेटला तो गाणे बोलतो. हा मॅनेजर मजा घेतोय. ऐसे है जग में आती है व्हिएतनाम. आता आम्ही क्रूज वरून निघलोय. गाडीत बसलो हॉटेल. बॉडी किती प्रेम आहे बघा. बायसेप बघतच झोपलाय. मग अशी गेलो डायरेक्ट रूमवर गेलो, फ्रेश होऊन लगे निघलो. आम्ही त्या दिवस रूम घेतलं तिथंच राहिला आहेत. फ्रेश होऊन निघालो होतं. हे यांना भूक नाही, आम्हाला भूक लागली, काहीतरी खायला बघतो. आज आणि उद्या 2 दिवस आम्ही इथेच बघू काय काय करायचं. इंडियन रेस्टॉरंटमध्ये आता खायला बिर्याणी ऑर्डर केली. बिर्याणी बघू कशी लागते. निखिल, प्राणी याची काय कॉफी आहे? प्राणीची कॉफी बनवतात. कॉफी लुवाक म्हणून आहे तो प्राणी, त्याला खायला घालतात हा आणि मग नंतर तो जेव्हा ते खाणं बाहेर काढतो त्याची कॉफी बनली जाते. आणि ती पण एवढं भारी याच्यात भेटते ती कॉफी. आणि सर्वात एक्सपेन्सिव्ह पण आहे. सर्वात एक्सपेन्सिव्ह ही कॉफी आहे. रोल्स रॉयस रस्त्यात लावली बघ कशी, अशी एकदम स्ट्रीट मार्केटला. यांच्या लेकवर आलो आहे त्या. हा त्यांचा लेक बघा. किती लोक आहेत बघा इथे. अशी गर्दी आहे. इथं शो चालू आहे कोणता तरी. तिला खायची होती. काय कोमलीचं नाव? बोबाटी. मग कसं लागतं सांग चल. कसं लागतं? तोंड तर नीट केलं ना तुम्ही, चांगलं. मागाशी त्या प्राण्याबद्दल सांगितलं, त्याची कॉपी घेतली भाऊ. सगळे शॉपिंगला गेले ते. शॉपिंग झाली आता सगळ्यांची. बिर्याणीची शॉपिंग झाली. आम्ही बर्गर खातोय. निखिल आता आमचा उद्याचा लास्टचा दिवस आहे. सगळ्यांना टेन्शन हा आला की सगळे 10-20 रील्स केली. सेव केली त्या, अशी बनवू अशी बनवू अशी बनवू. फिरून फिरून काहीच झालं नाही. वहिनी तुमचं झालं का? अजिबात नाही. सेव केलेले एक पण नाही केली. फक्त सेव केली त्या. कोणी रील्स काय बनवलं नाही. विजयने केली असेल बाबा. 15 मिनिटात इथं पूर्ण दुकानं होती. 15 मिनिटात दुकानं डायरेक्ट बंद. डायरेक्ट दुकानं उचलून घरी यांची.
आपला शुक्रवारचा मार्केट कसा असतो तसा आहे बघा, यांना चालता येत नाही. आता आम्ही हॉटेलवरून चेकआउट करतोय. आज आमची 8ची फ्लाईट आहे. आता तोपर्यंत बघू इथं फिरून काहीतरी जवळपास असलं तर तिथं जाऊ, बघू कसं काय. आता आम्ही इथल्या असं जेल टाईप काहीतरी आहे तिथे बघायला आलो. चिमटा घे, चिमटा घे, सध्या मूडमध्ये नाही, घे. सध्या मूडमध्ये नाही. तिथून तिकीट काढले आम्ही, आता आतमध्ये जाऊ. जेव्हा US आर्मीने जेव्हा व्हिएतनाममध्ये अटॅक केला होता, जेव्हा त्यांच्यावरती सगळे जुलूम होत होते, तेव्हा त्यांच्या असं जेल बनवलेलं आणि त्यांना असं डांबून ठेवलेलं होतं. आपल्यासारखे कौला आहे बघा इथं. बघा कसं एकच दिवस तोच जेवण देऊन म्हणजे एकच राईस होता, तोच देऊन यात ठेवायचे. तो देऊन 40 जण मेले, तोच खाऊन टाईम जास्त. कोटरी बघा यांची, हायवे आहे अजून. इथं माणसाला झोपायचं आणि हा गळा कापायला डायरेक्ट गळा कट. पाच जण याच्यातून पळाले, सक्सेस झाले. किती दिवसात बघा, 5 जण याच्यातून पळाले. अंडरग्राऊंड होता हा, म्हणजे हा बाहेर काढून ठेवला, याच्यातून 5 जण पळाले. जे 5 जण आपण दाखवलं मग असे पळाले म्हणून, ते नंतर यांच्याच गव्हर्नमेंटचे लीडर झाले ते 5 जण. आम्ही आता जेवायला आलो. काल आलेलो इथं 2 जण बिर्याणी ट्राय केलेली. आता आम्ही सगळ्यांना घेऊन जेवायला आलो. आम्ही एक दाल खिचडी खाली दोघं. दाल सर की खाऊ. आता बिर्याणी मागवली. काल आम्हाला बिर्याणी आवडलेली म्हणून आज परत आम्ही बिर्याणी. आम्ही रात्री आलतो त्या लेकच्या इथं आल्यावर बघा, रात्री एकदम पूर्ण खाली. आता बसलो आम्ही टॅक्सीत. आता आम्ही चाललो एअरपोर्टला. आमच्या 8ची फ्लाईट आहे. आता 5 वाजले असतील इथलचे. तिथं जाऊन भेटू. आता आम्ही हाना एअरपोर्टला पोचलो आहे. बाय बाय व्हिएतनाम. चला चाललो. आम्ही येताना फक्त 4 बॅगे आणलेल्या. आम्ही तिथून घेतले, आमचं सामान नव्हतं. मग तिकिटावर माझं नाव बघा काय आहे, शेलके गोमलानी. नवीन नाव. आमच्या गेटवर आलो आहे आता आम्ही, पण आमचा प्लेन नाही आला. वाट बघतात. 8ची फ्लाईट आहे, आम्ही लय लवकरच आलो आहे. 4:30 पोचलो इकडे. ही प्रिशा निखिलची मुलगी, 10 महिन्याचीच आहे ही. निखिलीचा इंस्टा ID काय आहे? _Prisha काय बोलतला? _Prisha_10. मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. हिला फॉलो करा, लय मस्ती करते, त्याच्यावर सगळे तिचे व्हिडिओ असतात. लय क्यूट आहे. प्रिशा इकडे बघ. प्रिशा एअरपोर्टला भूक लागली आम्हाला. आता स्टारबक्सला आलो. ब्लॅकवाला बर्गर ट्राय करतो. ब्लॅक बर्गर घेतले. कसं लागतं काय माहीत नाही. कसं लागतं? मस्त आहे. नाही चांगलं लागलं तरी चांगलंच लागलं सांगा. मस्त आहे. हे खात चालले. मला काय आवडलं नाही यांचं ब्लॅक बर्गर. मी सिस्टीम बिस्किट फोडला, तो खायला घेतले. ड्युटी फ्रीमध्ये आलो. इथं बघा, $23,000 म्हणजे नाही बोलताना तरी 18-19 लाख रुपयाची दारू आहे ही.
ब्लॅक लेबल ते स्वस्त आहे तिकडे. का ब्लॅक लेबल वगैरे JD वगैरे स्वस्त आहे तिकडं. ते त्यांच्या याच्यात. चला संपली सुट्टी. आमची फ्लाईट आली आमच्याकडे. चाललो आम्ही. निघलो आता आम्ही. झाली आमची ट्रिप संपली. आता आपण आता बहु कधी ब्लॉग बनवू त्यात भेटू. अरे आपल्या इकडे